ही ही तुझी हिंमत मिळवायला गेला होता? हो बाबा, ही तुझी सून. ए पुरी, काय तुला आशीर्वाद देऊ ग? माझा आशीर्वाद माझ्यासारखाच कफल लागेल. पण माझ्यासाठी तो खूप मोलाचा आहे. आणि तू तुझ्या आई बाबांसाठी. देशमुख साहेब, ओ देशमुख साहेब, या की बाहेर. आमचा एवढाही अधिकार नाही. तुला काही बोलायचं देखील नाही का? तसं नाहीये डॅड. तू घर सोडून निघून गेलीस आणि आम्हाला असं वाटलं की जणू काही आमचा प्राणच आमचं शरीर सोडून गेलाय. एवढी असल्यापासून तुला इतकं प्रेमाने जपलं, इतक्या प्रेमाने वाढवलं, तुझं खूप कौतुक केलं आणि तू आमचा काही सुद्धा विचार केला नाही. तसं खरंच नाहीये. आय एम सॉरी. माझं खरंच प्रेम आहे डांबऱ्यावर आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अगं पण आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत ना. ठीक आहे, तुझं ह्याच्यावरती प्रेम आहे ना, आम्ही मान्य करतो. आम्ही ह्याला जावई म्हणून मान्य करतो. पण हे असं पळून जाऊन गपचूप लग्न केलेलं आम्हाला नाही मान्य ते. आपण तुमचं लग्न करूयात, धूमधडाक्यात लावून देऊयात, सगळ्यांना बोलवूयात. काका, खरंच चुकलो आम्ही. वी आर सॉरी. आमची एक विनंती आहे तुम्हाला. देशमुख साहेब, हो तुम्ही फक्त तो हुकूम करायचा. हे बघा, आम्ही अगदी जवळचा मुहूर्त शोधतो. सगळं आम्ही मॅनेज करतो. आपण सगळ्यांना बोलवूयात, चांगलं धूमधडाक्यात वाजत गाजत लग्न करूया. पण लग्न होईपर्यंत आमच्या पोरीला आमच्याच घरी राहू दे. अर्थात तुमची हरकत नसेल तर. हो देशमुख साहेब, आता आमची कसली हरकत हो? ओ पोरगी तुमची, तुम्ही म्हणाल तसंच होईल बघा. सॉरी, आमची खरंच खूप मोठी चूक झाली. नाही रे, चूक तुमची नाही, चूक आमचीच झाली. आता काळ बदलला हे आमच्या लक्षातही आलं नाही. उलट तुम्ही दोघांनीच तर आमचे डोळे उघडून दिले. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी, बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं
अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके